लवण मेळविता जले. एकदा मिठाचा संपर्क पाण्याशी आला ना की त्याचं वेगळं रूप उरत नाही, पाणीच होऊन जातंय. तसं आम्हाला परमार्थ करता करता, भक्ती करता करता, देव कार्य करता करता त्या रूपाला एकरूप होता आलं पाहिजे. म्हणून महत्वाचा विषय आहे, तुम्हाला व्यसनाधीन करणारे, तुमच्याकडे भ्रम निर्माण करणारे, तुमच्याकडे निंदा नालिस्ती इतरांची करणारे, पुढे ऐका, तुम्हाला नको त्या नादाला लावणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा मोजके किंवा 2च मित्र जवळ ठेवा, जे तुम्हाला मौली ज्ञानोबानी जगद्गुरु तुकोबा सांगतील, महादेवाची ओळख करून देतील. असे मोजकेच मित्र असलेले बरे. मित्र झाला. आता दुसरं ऐका, महादेवाचा आवडता भक्त एक होता. किती आवडता होता अहो, त्याची भक्ती एवढी श्रेष्ठ होती, एवढी श्रेष्ठ होती, आम्ही तरी मोजून बेलपत्र वाहतोय. आम्ही तरी मोजून बेलपत्र वाहतोय. त्याला जर बेलपत्र किंवा फुल जर कमी पडलं ना तर तो शिर व्हायचा देवाला. काय आतड्याचा विना केलाय त्याने आणि शिराचा तंबोरा केलाय त्याने. कोण बोलतो? आपण सगळे ओळखतो ना त्याला. कोण? रावण. नाही का? नाव तरी शिल्लक राहिलंय का त्याच? आहे का आपल्या मडगावामध्ये एखादा रावण नावाचा माणूस आहे? नावाचा नसेल पण कर्माचा. त्याची वृत्ती बदलायची आहे. म्हणून या ठिकाणी आपण या प्रवचनाची नियोजन केलेलं आहे. आम्ही प्रवचन का श्रवण केलं पाहिजे, कीर्तन का श्रवण केली पाहिजे, आम्ही धर्मकार्य का केलं पाहिजे, ही वृत्ती आमची बदलली पाहिजे ना. वृत्ती बदलली पाहिजे. म्हणून आम्हाला अखंड श्रवणाची गरज आहे, अखंड आम्हाला धर्मकार्याची गरज आहे. बरं का? आता ऐका बाबा, हरमळे बाबा, मामा, आपण सर्वच अनेक वेळेला प्रवचन ऐकत असतो. बरं का? आपण अनेक वेळेला प्रवचन श्रवण करत असतो. बरं का? पण बघा, रावण अधर्मी आहे. बरोबर आहे की नाही? रावणाचं नाव कशासाठी घेतलं जातंय? अधर्म केला त्याने, सीतामाईला नेली. बरोबर आहे? राक्षस होता, त्या ठिकाणी उल्लेख आहे. त्याच्या मागची बिल्डिंग सुद्धा सगळी त्याच पद्धतीने होती. बरोबर आहे? मग अशा माणसाला, अशा राक्षसाला, माणसाला म्हणजे अशा राक्षसाला त्याच्या भावाने त्याला साथ द्यावी का? राक्षसी वृत्तीचा जर भाऊ आहे, अधर्माने जर वागतोय, अधर्माने जर कार्य करतोय, अहंकाराने जर भरलेला आहे, अभिमानाने जर भरलेला आहे आणि अभिमान म्हणूनच जर तो मिरवतोय, तर त्याच्या भावाने त्याला साथ द्यावी का? याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईन. तुमच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारून ठेवा. दुसरं, कदाचित जर तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की रावणाला विभीषणाने साथ दिली नाही म्हणून रावणाचा पराभव झाला, हे तुम्ही ऐकलं असेल. पण ऐकता ऐकता कधीतरी तुम्ही तुमच्या मनाला विचारा ना की विभीषणाने जर रावणाला साथ द्यावी असं जर श्रीराम प्रभूंना वाटलं असतं, तर श्रीराम प्रभूंनी विभीषणाला जवळ केलं असतं का? केलं असतं? नसतं ना. मग आमच्या बुद्धीचा आम्ही वापर केला पाहिजे. ज्या वेळेला एखादा दृष्टांत एखादा महाराज देतोय, काय देतोय बरं माहितीये का? रावण मराला आला, लक्ष्मण तिथे विचारायला गेला आणि लक्ष्मण विचारतोय, रावणा तुझा पराभव झाला का आणि श्रीरामाचा विजय झाला का? त्यावेळेला रावण उत्तर काय देतोय? रामाचा भाव रामाच्या जोडीला होता ना, माझा भाव माझ्या जोडीला नव्हता. हे उत्तर चालतंय का? बरं आहे का? बरोबर आहे का? आपल्या बुद्धीला पटतंय का? बरं, सांगतोय कोण? श्रीराम प्रभू लक्ष्मणाला सांगतात. बुद्धीला पडतंय आपल्या? म्हणजे राक्षसासारखा, रावणासारखा भाव अधर्म करतोय, अनितीने जगतोय, अनितीने वागतोय, त्याला जर त्याचा भाव साथ देत असेल तर त्याच्यात आणि राक्षसामध्ये फरक काय सांगा ना. रावणात आणि त्याच्यात फरक काय आहे? आणि जर त्याने साथ देऊ नये असं किंवा त्याने साथ द्यावं असं जर श्रीराम प्रभूंना वाटलं असतं, तर विभीषणाला कधीही श्रीराम प्रभूंनी जवळ केलं नसतं. पण ऐका, राक्षसी वृत्तीच्या भावाला सोडून विभीषण ज्या वेळेला सगळ्यावर पाणी सोडून ज्या वेळेला श्रीराम प्रभूंना शरण येतोय ना, त्यावेळेला त्याच दिवशी श्रीराम प्रभू त्याचा राज्याभिषेक करतात आणि काय म्हणतायत? लंका पुढे कोणाची आहे? त्यावेळेला आपल्यासारखे होते ना,
विचारणारे श्रीराम प्रभूंना विचारलं, सांगितलं, श्रीराम प्रभू देवा, आज विभीषण शरण आला म्हणून तुम्ही लंका दान दिली किंवा लंका त्याला स्वाधीन केली. उद्या जर रावण शरण आला तर श्रीराम प्रभू म्हणतात, अरे रावण जर शरण आला तर अयोध्या शिल्लक आहे ना. काही समजतंय का? पण लीला सगळी भगवंताची आहे. ऐका जरा आता, भाऊ जर अधर्म करत असेल, अहंकाराने जर भरलेला असेल, अभिमानाने जर भरलेला असेल, भक्ती कोणाची श्रेष्ठ होती? रावणाची. पुन्हा एकदा ऐका हा, पण नुसती भक्ती श्रेष्ठ असून तुम्हाला मुक्ती मिळणार नाही, कारण त्या भक्तीमध्ये भाव पाहिजे. मौली काय म्हणतात? भावे विन भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विन शक्ती बोलो नाही. बरं का, शेवटी मामालाच काळजी बोलतात ना. द्या बरं, भाव जर नसेल त्या भक्तीमध्ये तर सगळं शून्य, शिल्लक आहे, सगळं काही फायदा नाही. बरं का, काही फायदा नाही. म्हणून त्या भक्तीमध्ये भाव पाहिजे. भाव नव्हता, फक्त दिखावाची भक्ती होती. सांगा, ऐका, उल्लेख आलाय असा शिव महापुराणात पण आहे, शिवपुराणात पण आहे, शिवलीला अमृतातही आहे आणि गुरुचरित्रातही आहे. काय म्हटलेलं माहितीये का? ज्या वेळेला, आता त्या ठिकाणी कसं म्हटलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कथा आलेली आहे. जी मला श्रवण झालेली आहे कथा ती मी तुम्हाला सांगतो. कथा चारही श्रवण झालेले आहेत. बरं का, पण एक आपण पाहूयात, कुठेतरी एक त्यापैकी घ्यायला लागणार आहे आपल्याला. आई मातीच्या लिंगाची पूजा करते हे रावणाने बघितलं. आई मातीच्या लिंगाची पूजा करते हे कोणी बघितलं? रावणाने बघितलं. आणि त्याच वेळेला रावण काय म्हणतो, दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना तू मातीच्या लिंगाची पूजा करतेस. कैलासा सकट त्याला घेऊन येतो. ही भाषा कोणाची झाली माहितीये का? ही भाषा कोणाची झाली माहितीये का? अशी भाषा जो करत असेल ना त्याला रावण म्हणतात. त्याला रावण म्हणतात. आणि गेल्यानंतर कैलासाला हात घातला, धरणीकंप व्हायला लागला, सगळ्या देवांची पळापळ झाली, सगळे देव एकमेकाला विचारायला लागले, आम्ही कोणीही काही करत नाही, मग धरणीकंप होतोय कसा? इकडे पार्वती माता महादेवाला विचारतीये. पार्वती माता म्हणतायत महादेवांना, चाललंय काय? तुम्हीही काही करत नाही तरी सुद्धा धरणीकंप होतोय. तेवढ्यात महादेव म्हणतायत, माझा एक भक्त आहे, तो खेळतोय, जरा खेळू दे त्याला, काही थोडाफार खेळायचा ते. आणि थोडा खेळून दिला त्याला. बरं का, थोडा खेळून दिला आणि फक्त महादेवांनी एक पाय आपला कैलासावर ठेवला, रावण तिथेच त्या कैलास पर्वताखाली दडपला गेला. आपण जे म्हणतो की नाही, आतड्याचा विना केला रावणाने, शिराचा तंबोरा केला, तो त्याच ठिकाणी. बरं का, अशी स्तुती केली भगवंताची, असं स्तवन केलं भगवंताचं, असे राग गायले त्या ठिकाणी, भजन. जे आपण महादेवाचं स्तवन जे करतोय की नाही, त्याची रचना त्या रावणाने केलेली आहे. त्या वेळेला महादेवाचं स्तवन आपण करतोय ना, त्याची रचना रावणाने केलेली आहे. आणि अशा प्रकारे स्तवन केल्यानंतर महादेव प्रसन्न झाले, कारण देवाला स्तवन आवडतंय. देवाला काय आवडतंय? स्तुती आवडते, स्तवन आवडतंय. आपण आरती करतो म्हणजे देवाची काय करतोय आपण? आरती म्हणजे देवाची स्तुती आहे, स्तवन आहे. बरं का, त्याच्यामध्ये पण लय गोंधळ होतो. ठीक आहे, आता तुम्ही काही गोष्टी कमी करायला घेतलेल्या आहेत नाही का, डबल टिबल होतात, त्या काही गोष्टी कमी करायला घेतलेल्या आहेत. पण आम्ही काय म्हणतोय हे आमचं आम्हालाही कळत नाही काही वेळेला. बरं का मामा, आम्ही काय बोलतोय ना हे आमचं आम्हालाही कळत नाही. असो, आरती म्हणजे देवाचं स्तवन आहे. तिथे काही लवलवती म्हणतात, लवलवती नाही, लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी भाळा, तिथून या जय निर्मळ वाहे झुळ झुळा. असो, कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण श्रीकंठ नीला, ऐसा शंकर शोभे. बऱ्याचशा जणांचा तिथं वनवास लागतो. ऐसा शंकर शोभे वनवा लागला,
आणि एवढा अभिमानात बोलतात, एवढा कॉन्फिडन्स मध्ये बोलतात, एवढा आत्मविश्वास बोलतात की ज्याचा पाठ आहे तो गप्प बसतो. खरंच का काही वनवा लागला? आमच्याकडे जे पूजा सांगायला येतात ना त्यांच्या पण आरतीत अजून वनवास लागतो बरं का. म्हणून जे तुकोबांनी आपल्या जे भक्तीचं का मुक्तीचं कसलं संकल्प होता तुकोबांचा, त्याला भक्तीचा नंतर केला ना, खरं तर मुक्तीचा संकल्प होता तो. आणि मुक्तीचा संकल्प होता म्हणून तर त्यांना विरोध झाला. तुकोबांना विरोध का झाला? मुक्तीचा संकल्प होता, त्याला भक्तीचं वळण आम्ही दिलं. बरं का मामा? असो, महत्वाचा विषय काय आहे, अजून जर आमच्या आरतीमध्ये वनवा लागत असेल तर आमच्या आयुष्यात काय लागेल बरं? वनवास लागेल ना. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी. बरं, पांडुरंगाच्या आरतीमध्ये धन्य वेणुनादा नक्षत्र पाळा सुवर्णाची कमळे, तिथेही वनवास लागतो नाही. महादेवाच्या आरतीमध्ये कर्पूर गौरा गोळा नैनेवी शाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण श्रीकंठनीला ऐसा शंकर शोभे उमा वेळाला. उमा वेळाला म्हणजे उमेच्या जोडीला, पार्वतीच्या जोडीला, आदिशक्ती महामाया देवीच्या जोडीला ऐसा शंकर शोभे. आणि महादेवाच्या आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या आरतीमध्ये दुसऱ्या चरणामध्ये दुसऱ्या कडव्यामध्ये धन्य वेणुनादा नक्षत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा, वनातील माळा गळा, वनमाळा गळा असं येते. अर्थात देवाला स्तुती आवडते, देवाला स्तवन आवडते. बघा गीतेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे माऊली. बरं का, ज्या वेळेला नारद मुनी भगवंतांना विचारतायत ना, देवा तुम्हाला जर पाहायचं असेल, तुमचं जर दर्शन घ्यायचं असेल तर मला एखादं स्थान सांगा. त्यावेळेला भगवंत म्हणतात ना, हम वसामी वैकुंठे ना योगिया हृदयरव मद्भक्त यत्र गायत्री तत्र तिष्ठतु मी नारदा. नारदा, नाही वैकुंठीच्या ठाई नाही योगियांच्या हृदयी जर माझं दर्शन तुला घ्यायचं आहे, जर मला पाहायचं आहे ना, तर माझे भक्त जिथे जिथे गातात ना तिथे तिथे मी तिष्ठत उभा असतो. म्हणून नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. देवाला स्तवन आवडतंय आणि स्तवन करायला सुरुवात केली रावणाने, स्तुती करायला सुरुवात केली, भजन गायला सुरुवात केली, एक एक राग आडवायला सुरुवात केली. महादेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर नेमकं झालं काय, महादेवाने रावणाला आत्मलिंग देऊन टाकलं आणि सांगितलं योग्य साधना जर केली, योग्य जर याची प्राण प्रतिष्ठा केली तर विश्वाचा मालक तू होशील. सगळे देव तुझ्या अधीन राहतील, तू सांगशील ते जे काम देशील ते त्यांना काम करावं लागेल. बरं का, देव एकदा प्रसन्न झाले ना, महादेव तुम्ही मागाल ते देतात. हो, तुम्हाला पाहिजे ते महादेव देतात. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे माहितीये, भोळाशंकर. महादेवाला दुसरं नाव काय आहे? भोळाशंकर. का भोळाशंकर? गुरुचरित्रात जी पार्वती माता दिली नाही ना, ती शिव पुराणामध्ये शिवलीलामृतामध्ये देऊन टाकलेली आहे. शिवलीलामृतात पार्वती माता सुद्धा दिले. गुरुचरित्रामध्ये असा उल्लेख आहे की इतर देव ज्या वेळेला आले, देवा तुम्ही हे काय केलं, आत्मलिंग दिलं, असं झालं तसं झालं. त्यावेळेला महादेव म्हणतात, अरे एवढा प्रसन्न झालो, एवढी कृपा झाली की आत्मलिंग काय पार्वती मागितली असती तरी दिली असती, असा उल्लेख गुरुचरित्रात आहे. पण शिवलीलामृतामध्ये मात्र ती पार्वती माता दिलेली आहे. नंतर तिने भावाचा धावा केला, भगवान विष्णूंचा धावा केला आणि मग ते मोहिनीचं रूप घेऊन आणि मग ते सोडवलं त्यांना, नाही का बाबा. अशा प्रकारे त्या ठिकाणी उल्लेख आहे. महत्वाचा विषय काय आहे, भगवंताला स्तवन आवडतंय, ती स्तुती ते स्तवन ते भजन ऐकल्यानंतर महादेवाने रावणाला आत्मलिंग दिलं. सगळ्या देवांची धावपळ सुरू झाली, काही करायचं काही कळत नाही. आता जर याने आत्मलिंग नेलं, स्थापना झाली, प्राणप्रतिष्ठा केली तर सगळ्यांनी याला नमस्कार करावा लागेल. नवे नवे सगळ्यांच्या देवाऱ्यामध्ये कोणाची प्रतिमा असती? रावणाची प्रतिमा असती. सगळ्यांना कोणाचं पूजन करावं लागलं असतं? रावणाचं पूजन करावं लागलं असतं. सगळ्या देवांची धावपळ सुरू झाली आणि मग तेवढ्यात लक्षात आलं की प्रत्येक विघ्नातून प्रत्येक विघ्न निर्विघ्नपणे पार पाडणारा तो श्री गणेश. गणपती बाप्पाचा धावा केला. गणपती बाप्पाने एक गुळ खोबऱ्याची वाटी घेतली, थोडेसे चणे शेंगदाणे घेतले. काय टेन्शन घेऊ नका, मध्ये बरीचशी कथा आहे, आपण पुढे सरकू, पुढे जाऊ, वेळ कमी आहे. गणपती बाप्पा त्यांना रस्त्यामध्ये आडवे झाले, संध्याची वेळ झाली होती आणि मग रावणाने सांगितलं की हे तुम्ही सांभाळाल का, हे तू सांभाळशील का? पहिले विचारलं, तू कोण रे बाबा? कोणाला? गणपती बाप्पाला. तेव्हा गणपती बाप्पाने सांगितलं की मी महादेवाचा मुलगा आहे. कोण?
तो रुंड माळा घालून फिरतो तो चिता भस्म लावतो तो स्मशानवासी कोण म्हणतोय? रावण. पुन्हा एकदा कुठं आला बघा. उंदीर आणि वाघाची गोष्ट आणि साधूची गोष्ट पुन्हा इथं लागते बरं का. कोण म्हणतो? उंदीर बोलतो. आता वाघ झालाय, कोणामुळे झालाय ही त्याला माहित नाही, पण काय बोलतो? तो रुंड माळा घालतो, तो चिताभस्म लावतो, तो स्मशानवासी, स्मशानात राहतो, तो काय देणार आहे तुला? कोणाला? गणपती बाप्पाला. अरे बाबा, त्या गणेशाचं स्तवन करताना सामय म्हणतोय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सगळ्या प्रकारचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याचं सामर्थ्य ज्या श्री गणेशाकडे आहे. सगळ्या देवांनी धावा केल्यानंतर ते श्री गणेश, तो भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले आणि रावण त्यांना विचारतायत कोणाचा मुलगा तू? रुंडमाळा घालतो तो, चिताभस्म लावतो तो, स्मशानवासी तो. आता सगळं माहितीये गणपती बाप्पाला. याला लंका कोणी दिली ती? लंका कोणाची आहे? मूळ महादेवाची लंका आहे बरं का. गृह प्रवेशाला याला बोलवलं होतं वास्तुशांतीला, पण याचं लक्ष वास्तुशांतीकडे कमी होता. टायलेस, लादी, बेडरूम, किचन, हॉल, अरे बाबा बाबा सगळंच होणार. मनातल्या मनात आला असं आपल्याला पाहिजे एकतरी घर. आणि नेमकं ज्या वेळेला पूजा झाली त्या वेळेला महादेवाने सहज सहज म्हटलं, अरे चांगली पूजा झाली, खूप चांगली पूजा झाली, प्रसन्न झालो मी, माग तुला काय मागायचं ते. आणि हाच शब्द पकडला, माग तुला काय मागायचं ते. आणि मग रावण म्हणतोय ज्या वास्तूची शांती केली ती वास्तूच मला द्या ना. तथाच तू सोडलं पाणी तिथेच. म्हणून तर महादेवाला भोळा शंकर म्हटलेला आहे. देवांना भोळे शंकर का म्हटलेलं आहे? सोडलं ना पाणी, दिली लंका. असो, चला ठीक आहे, हरकत नाही. आता त्या ठिकाणी मग गणपती बाप्पाने सांगितलं ठीक आहे, तू म्हणतोय खाली ठेवायचं नाही, कारण महादेवाने सांगितलं होतं खाली ठेवायचं नाही, लिंग खाली ठेवायचं नाही. आता मग गणपती बाप्पाने सांगितलं की खाली ठेवायचं नाही, बरोबर आहे, पण मी आहे बारीक, जड जर झालं तर 3 वेळा आवाज देईन, चौथ्यांदा आवाज देणार नाही, खाली ठेवून घेईन. रावण गेला, गणपती बाप्पाने आत्मलिंग घेतलं, त्याला आवाज जाईल नाही जाईल अशा प्रकारे 3 वेळा आवाज दिला, खाली ठेवलं. खाली ठेवलेलं लिंग रावणाने बघितल्या बरोबर रावण पिसावला, चौकाळला, रागावला, काय करावं काय नाही करावं असं झालं त्याला. आणि दोन्ही हाताने मिठी मारून गच्च त्या लिंगाला खेचलं रावणाने. आणि लिंगाला खेचल्यानंतर त्याला गायीच्या कर्णाचा आकार आला म्हणून गोकर्ण, महाबळाचा वापर केला म्हणून महाबळेश्वर. रावणाच्या बळावरून त्याला नाव पडलेलं आहे बरं का, गोकर्ण महाबळेश्वर. महाबळाचा वापर केला आणि म्हणून मग त्या ठिकाणी काय झालं, त्या लिंगाची स्थापना त्या ठिकाणी झाली. खऱ्या अर्थानं त्याच ठिकाणी देवांनी पुष्पवृष्टी केली, मोठं आलेलं संकट टाळलं गेलं, टळलं गेलं. आणि रावण अभिमानातूनच घरातून बाहेर पडला होता, त्यामुळे त्याला ते साध्य झालं नाही. आपला पहिलाच विषय असा होता, आपली सुरुवातच अशी होती, धर्म कार्य जर करायचं असेल तर सर्वप्रथम आम्ही अभिमान बाजूला ठेवला पाहिजे. आमचा अभिमान बाजूला ठेवला पाहिजे. आडवा काय येतो बाबा? मै बडा, मी मोठा आहे, तुम्ही काय आजची ना कालची काय. ज्याच्या मनामध्ये आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये मी मोठा हा विषय आला की त्याला छोटा व्हायला वेळ लागत नाही, त्याला छोटा करायला वेळ लागत नाही. जर धर्म कार्य करायचं आहे तर अभिमान बाजूला ठेवला पाहिजे. कारण ऐका, देवाला तुम्ही किती चांगली फळं वाहताय याच्याशी देवाला गरज नाही, किती मोठी फळं वाहताय नाही गरज, कारण दिल्यात कोणी. आपण म्हणतो ना देवाची करणी आणि नारळात पाणी, 3-3 माळ्याच्या उंचीच्या एवढ्या नारळामध्ये तो पाणी घेऊन जातोय. काय मामा, बरोबर आहे की नाही? आम्हाला जर 2-2, 3-3 माळ्यावर जर पाणी चढवायचं असेल तर पंप लावायला लागतो, तो पण तेवढ्या कॅपॅसिटीचा असेल तर बरा. तोच नारळ देताना, तोच श्रीफल देताना, जर आम्ही अर्पण करताना महादेवाला जर तिथे बरंच काय 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 मागत असू तर एक स्मरणात ठेवलं पाहिजे, देव श्रीफलाचा भुकेलेला नाही, देव तुमच्या मोठमोठ्या फळांचा भुकेलेला नाही, देव तुमच्या तुपाच्याच दिव्याचा भुकेलेला नाही, देव तुमच्या सुगंधीच अगरबत्तीचा भुकेलेला नाही, तर देव भावाचा भुकेला आहे. म्हणून आपला भाव महत्वाचा आहे आणि तो भाव
तेव्हा निर्माण होतो ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये नम्रता असते तेव्हा, ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये नम्रता असते तेव्हा. बरं का? तुम्ही काय करताय ना, ऐका, महादेवाचं असंच एक अरण्यामध्ये शिवालय होतं. खाली लिंग, लिंगाच्या वरती घंटा, अशा प्रकारे ते अरण्यात होतं ते शिवालय. आणि त्या ठिकाणी एक चोर गेला, चोर. आपण कथा गोष्टी या 2-3 दिवसामध्ये भरपूर ऐकू, त्यामुळे मी विशेष करून तिकडे वळलो नाही बरं का. तर गेल्यानंतर आता नेमका त्याने विचार केला की इथे आजूबाजूला तर काय नाहीये, मंदिराच्या आजूबाजूला बघितलं तिकडेही त्याला काही दिसलं नाही, पण आतमध्ये गेल्यावर एक पितळेची मोठी घंटा त्याला दिसली. आता पितळेची मोठी घंटा दिसल्यामुळे मग काय झालं, तो विचार करायला लागला की एवढी मोठी घंटा आहे, पितळेची आहे, आता भाव पण चांगला असेल ना पितळेला, जर घेतली आणि वाशिंच्या बाजारात जर नेली तर चांगल्या प्रकारे पैसा येईल, असा विचार त्याने केला. पण ती घंटा होती उंच आणि हा चोर होता ठेंगणा. काढायची कशी हा प्रश्न पडला, काढायची कशी? मागचा पुढचा विचार न करता तो लिंगावर चढला, घंटेला हात लावला. महादेव विचार करायला लागले, लोक डोका टेकायला येतात ते पण चोरून चोरून डोका टेकतात, लागतंय की काय. त्यात जर कोणी दूध वगैरे काही अर्पण केलं असेल तर त्याने आमच्या डोक्याला काही लागायला नको, आमच्या कपड्याला काही लागायला नको, एवढा माणूस सांभाळतोय. हा सर्वांगाने अर्पण झालाय. काही समजतंय? आम्ही बेलाची पानं सुद्धा मोजून अर्पण करत असतो, आम्ही देवाला फळं सुद्धा मोजूनच अर्पण करत असतो, आम्ही देवाला जे काही अर्पण करायचं नैवेद्य तो सुद्धा मोजकाच अर्पण करत असतो. पण महादेव विचार करायला लागले की इथे काहीही शिल्लक न ठेवता हा भक्त तरी कोण आहे, मला सर्वांगाने अर्पण झालाय. आणि जो सर्वांगाने अर्पण झाला त्याचे उद्देश जरी वेगळा होता तरी सुद्धा महादेवाने कृपा त्याच्यावर केली आणि त्याचा उद्धार केला, त्याचा उद्धार केला भगवंताने, महादेवाने. म्हणून आमचा भाव महत्वाचा आहे. देवाचं पूजन करत असताना आमची श्रद्धा महत्वाची आहे, आमची श्रद्धा महत्वाची आहे. खर तर संपूर्ण विश्वाचे गुरु महादेव आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. पंढरपूरची पहिली वारी जर कोणी सुरू केली असेल तर महादेवांनी सुरू केलेली आहे. म्हणून तर आजही महादेवाच्या पुढेच आम्हाला नंदी दिसतो, पण पंढरपूरला हनुमंताच्या मंदिरासमोर आम्हाला नंदीचं दर्शन होते. त्याला कारण काय? महादेवाने ठेवलेला नंदी आहे त्या ठिकाणी. बरं का? मातेचं दर्शन आम्हाला चंद्रभागेच्या काठी होत आहे. बरं का? अजून बऱ्याच काही गुण आहेत ना, आतमध्ये गणपती बाप्पा आहेत. बरं का? पहिली वारी आणि पहिल्या वारीला सुरुवात जर कोणी केली असेल तर महादेवाने. जे हिंस्र प्राणी आम्हाला फाडून खातात ना, त्या हिंस्र प्राण्यांच्या चामडीवर आरूढ होण्याचं सामर्थ्य महादेवांमध्ये आहे. आरूढ झालेत ते. म्हणून तर असं म्हटलेलं आहे ना, शिवा देखता प्रत्यक्ष, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, चारही प्रकारचा पुरुषार्थ तुम्हाला तेव्हा प्राप्त होईल शिवा देखता प्रत्यक्ष. नुसतं देवाचं दर्शन जरी झालं ना, आम्हाला भगवान महादेवांचं दर्शन जरी झालं ना, तरी सुद्धा आम्हाला ह्या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होत असते, चारही पुरुषार्थाची प्राप्ती होत असते. बरं का? आणि तो अभंग आहे बघा, मला तर वाटतं नाथ महाराजांचाच आहे ना, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. जर आम्ही महादेवांचं अखंड नामस्मरण केलं, महादेवांचं दर्शन जर आम्ही केलं, महादेवांची साधना तपश्चर्या जर आम्ही केली, तर महत्वाचं म्हणजे माणसाला फाडून खाणारे हिंस्र प्राण्यांपैकी ते दोन आहेत, काम आणि क्रोध. तया न बाधती क्रोध काम. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? अखंड त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड त्या भगवंताची साधना केली पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. आणि हे कार्य करत असताना आम्ही काय केलं पाहिजे? सर्वांगाने देवाच्या चरणी नतमस्तक झालो.